नमस्कार मित्रांनो, मी शंकर शिंदे स्वागत करतो मराठी उद्योग जगत या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण एक अशा कंपनीमध्ये भेट देण्यासाठी आलेलो आहे ज्या कंपनीने आजपर्यंत हजारो नवयुवकांना स्वतःचा एक यशस्वी व्यवसाय उभा करून दिलेला आहे। तर मित्रांनो, आज आपण आलेले शेखर पत्रावळे सर यांच्या भारत ॲग्रीटेक या कंपनीला भेट देण्यासाठी MIDC लातूर येथे। तर आपल्याला इथे कोल्ड प्रेस मशीन, पॅलेट मशीन आणि आटा चक्की मशीन या तिन्ही प्रकारच्या मशीन मिळतात। तर याच मशीनविषयी आणि याच व्यवसायाविषयी आपल्याला सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे। जसं की हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला नक्की किती जागेची आवश्यकता आहे, या मशीन आपल्याला कुठे मिळतील, मशीनची किंमत किती आहे आणि या मशीनसाठी लागणारं रॉ मटेरियल आणि त्याचबरोबर या मशीन चालवण्याची पद्धत किंवा प्रोसेस कशी आहे आणि या मशीनचा तयार झालेला माल आपल्याला विकण्यासाठी मार्केटिंग कशी करावी लागेल, माल कुठं विकावा लागेल आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या व्यवसायातून निव्वळ नफा किती मिळू शकतो, या सर्व प्रश्नाची सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की। सर नमस्कार, मी शिवशरण बिराजदार, भारत ॲग्रीटेक लातूर। आमची कंपनी मागच्या 12 वर्षापासून या नवनवीन मशीनामध्ये कार्यरत आहे आणि हे नवीन उद्योजक उभा करण्याचं पण आमची कंपनी करते। ह्या सर्व मशीनची माहिती तुम्हाला एक मशीनची पूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित सांगतो। हो, पण सर त्या अगोदर सांगा की आपण या व्यवसायामध्ये कधीपासून आहात, किती वर्षापासून हा तुम्ही व्यवसाय चालवत आहात? आता ही जे नवीन व्यवसाय मी सुरू केलेला आहे, मागच्या 12 वर्षापासून आमची कंपनी कार्यरत आहे। हां, मागील 12 वर्षापासून। हो, तर आपण जे 12 वर्षापासून कार्यरत आहात, तर या आपल्या कंपनीमध्ये आपण कोणकोणत्या प्रकारच्या मशीन ठेवता आणि त्या मशीन आम्हाला एकदा दाखवा। अच्छा, आता ही पहिली मशीन आहे आपली, ही कोल्ड प्रेस ऑइल एक्सपेलर मशीन आहे। हे पारंपरिक मशीनपेक्षा जे बोल्टवाली मशीन म्हणतात त्या बोल्ट मशीनपेक्षा ही मशीनची डिझाईन खूप कॉम्पॅक्ट आहे आणि ह्याच्यामध्ये तेल हे थंड येतं। हां, त्यापूर्वीच्या मशीनमध्ये तेल हे गरम यायचं आणि आमच्या मशीनमध्ये तेल आता हे थंड येतं एकदम। आणि ह्याची क्रशिंग कॅपॅसिटी पण त्या मशीनपेक्षा जास्त आहे। साधारणतः ती जी मशीन आहे 10 HP ची मशीन, ते 60 ते 70 किलो पेराई होते, म्हणजे आपण क्रशिंग करू शकतो। आपल्या मशीनमध्ये जवळपास 100 किलो कमीत कमी क्रशिंग होतं हे एका तासामध्ये। याच्यापेक्षा जास्त होतं, पण आम्ही कमीच सांगतो मुळामध्ये हे। ओके ओके। तर या मशीनचे आणखी सर म्हणजे याच्यामध्ये काय जे ब्लेड वगैरे किंवा जे मटेरियल तुम्ही यूज केलेले ते एकदम हाय क्वालिटी आहे? एकदम हाय क्वालिटीचे मटेरियल आहे। साधारणतः याचे जे पार्ट्स आहेत एक अंदाजे 150 टन क्रशिंग होईपर्यंत हे पार्ट चालतात। बरं, हे आम्ही सांगतो, पण ह्याच्यापेक्षा जास्त हे क्रशिंग करू शकतं ह्याच्यामध्ये। अच्छा अच्छा, हो, खूपच छान सर। ही मशीन जी आहे ग्रामीण भागामध्ये जे लहान उद्योजक नवीन सुरू, जे बेकार युवक आहेत किंवा महिला आहेत, त्यांना घर बसल्या हा उद्योग करू शकतो। ओके। साधारणतः हे 10 बाय 10च्या रूममध्ये सुद्धा हे मशीन सेटअप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं। ओके। आणि 10 बाय 10च्या खोलीमध्ये हे मशीन बसून आपला उद्योग चांगला करून दररोजचं कमाई जे आहे ते चांगल्या पद्धतीने हे करू शकतो आपण याच्यात। याच्यानंतर ही जी आहे पशु आहार बनवायची मशीन, याला गुळी पेंड पण म्हणतो आपण, पिलेट मशीन किंवा गुळी पेंड मशीन सुद्धा म्हणतो। तर ही 10 HP मोटरवर चालते। साधारणतः ह्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर वेस्ट जे आहे, शेतामध्ये जे काही गुळी निघते आपली, सोयाबीनची गुळी असेल, हरभऱ्याची गुळी असेल, तुरीची गुळी असेल आणि मका आणि भुसा, सर्व प्रकारची भुसा, ज्याचे भुसा जनावरं खाऊ शकतात, त्या सर्व प्रकारचे भुसा एकत्रित करून हे आपण रॉ मटेरियल ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं। ते पहिल्यांदा बारीक करून घ्यावं लागतं, ते त्याच्यामध्ये ग्राइंडर मशीन एक लागतो किंवा ही जी आटा चक्की आहे ह्याच्यामध्ये तुम्ही मकासुद्धा भरडणी करू शकता। हे एकमेकाला सगळे पूरक व्यवसाय आहेत। हे तिन्ही व्यवसाय असे आहेत ना, हे तेल मशीन जे आपण काढतो ह्याच्यातून जी पेंड निघते, ह्या पेंडीपासून आपण ही गुळी पेंड बनवू शकतो। त्याच्यामध्ये ह्या कच्चा माल ह्याचा वापर करू शकतो याच्यामध्ये। याचं वेस्टेज आपण या मशीनमध्ये ह्याच्यामध्ये याच्या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये परत सोयाबीनची गुळी असेल, हरभऱ्याची गुळी असेल, तुरीची गुळी असेल, जे पशु खातात त्या सर्व प्रकारची इन्ग्रेडियंट्स, आता मक्याचा भरडा करून सुद्धा आपण याच्यामध्ये टाकू शकतो आणि भुसा, वेगवेगळ्या प्रकारची भुसा, हे सगळं मिक्सिंग करून हे गुळी पेंड बनवलं की ते डायजेशन चांगलं होतं आणि पशुला त्यांच्या हेल्थसाठी खूप चांगलं पण आहे। आणि ह्याच्यानंतर ही जी आटा चिक्की आता नवीन पद्धतीची निघालेली आहे, ह्याच्यामधलं दगड जो आहे खूप ड्युरेबिलिटी दगड आहे ह्याच्यामध्ये। साधारणतः 1 लाख, कमीत कमी 1 लाख क्रशिंग होईपर्यंत
हे दगड मेंटेनन्स करावं लागत नाही किंवा जे पारंपरिक आता आटा चक्की आहेत आता बरेच लोक येऊन आता जुन्या आटा चक्की ते बंद करून आमचे मशीन हे नवीन घेऊन जात आहेत का म्हणजे ह्याला कुठलीही कटकट नाही, आवाज येत नाही ह्या मशीनचा एक तरी. आणि याच्यानंतर ह्याचा जो दगड आहे साधारणतः 1,00,000 किलो क्रशिंग होईपर्यंत चालतं आणि घरामध्ये कुठेही छोट्या जागेमध्ये हा बसून तुम्ही व्यवसाय करू शकता. फार मोठी जागा लागत नाही आणि ह्याच्यामध्ये धूळसुद्धा उडत नाही जास्त. ते पारंपरिक मशीनच्या जे धूळ उडतं या मशीनमध्ये आपलं धूळसुद्धा जास्त उडत नाही. हे तर अशा ठिकाणी कपडा वगैरे दिलेला आहे, इथूनच पीठ हे खाली पडतं आणि ह्याच्यामध्ये हे सेटिंग दिलेलं आहे. हे तुम्ही जसं पीठ पाहिजे तसं इथूनच तुम्ही कमी जास्त करू शकता. इवन महिला किंवा लहान मुलंसुद्धा लहान मुलं म्हणजे जे नवीन उद्योजक आहेत सुशिक्षित बेकार ते सुद्धा हा व्यवसाय चांगल्या पद्धतीनं आपल्या गावामध्ये करू शकतात. म्हणजे आपण जे पारंपरिक जे आपल्याकडे आटा चक्की आहेत किंवा पिठाच्या गिरण्या आहेत त्याला आपल्याला जात्याला 2 ते 3 दिवसाला टाकायची गरज हो टाकावं लागतं. तर याचं वैशिष्ट्य म्हणजे तुमच्या कंपनीचं की या जात्याला टाकायची गरज नाही. ह्याला टाकवायची बिलकुल गरज नाही. आपली ही जी मशीन आहे जे पारंपरिक 10 HP ज्या मोठ्या मशीन आहेत बऱ्याच कंपनीचे हिरव्या रंगाच्या ज्या मशीन येतात नाव कोणाचं घेत नाही मी, त्या मशीनपेक्षा त्याचं साधारणतः 40 किलो ते 50 किलो एका तासाला हे क्रशिंग करू शकतो. पण आपल्या ह्या मशीनमध्ये 80 किलो ते 100 किलो कमीत कमी आपण क्रशिंग करू शकतो. एक ताशी 80 ते 100 किलो गहू किंवा ज्वारी आपण याच्यातून दळू शकतो. आणि मक्याचा भरडा जर असेल मक्याचा भरडा करायचा असेल तर साधारणतः तुम्हाला एका तासामध्ये 150 किलो ते 200 किलो भरडा करू शकता. एवढी चांगली मशीन आहे. सर ही जी मशीन आहे तर ही सिंगल फेजवर चालते का 3 फेजवर चालते? कारण बऱ्याच खेड्यामध्ये कसे 3 फेजचा प्रॉब्लेम येते. आणि जर का ज्या लाईटवर चालत असेल त्याच्यामध्ये आपल्यामध्ये कोणकोणते मॉडेल आपल्या कंपनीमध्ये उपलब्ध आहेत? आता ही जी मशीन आहे ही मशीन एकच आहे पण तुमच्याकडे आउटपुट जर क्रशिंग कमी जास्त जर करायचं असेल याच्यावरती 5 HP मोटर पण चालते जी एक सिंगल फेसवर चालू शकतं आणि 7.5 HP 3 फेस मोटरवरती चालू शकतं किंवा सिंगल फेस असेल तरी चालतं आणि 10 HP तर 3 फेस कनेक्शन लागतं. मग ते थोडंसं आउटपुटमध्ये कमी जास्त फरक बसतो, हा एवढाच फरक आहे. बरं चालतं. आणि या मशीनमध्ये सर हिच्यावर कितीची मोटर आहे आणि हिचं प्रोडक्शन ताशी किती आहे? ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल आहेत. ह्याच्यामध्ये 10 HP आहे, 15 HP आहे, 20 HP आहे, 30 HP आहे. ज्यांना जसं उद्योग सुरू करायचा आहे तशा पद्धतीने मशीन त्यांनी पसंत करू शकतात. असं तुम्ही म्हणजे जे आता नवीन उद्योग जे ज्यांना सुरू करायचा आहे तुम्ही आमचे कंपनीच्या मोबाईल नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि कॉन्टॅक्ट केल्यानंतर मग तुम्ही आमच्या सेल्स टीमकडून जे काय आमचे टीम आहे त्यांच्याकडून पूर्ण माहिती घ्या, येऊन मशीन बघून घ्या. पूर्ण मशीन बिझनेसबद्दल आपण ट्रेनिंगसुद्धा देतो इथे. बरोबर. उद्योग कुठल्या पद्धतीने करायचा, काय काय मिक्सिंग करायचं, उद्योग कच्चा माल कुठं मिळतो, ह्या सगळ्या गोष्टीची ट्रेनिंगमध्ये आम्ही माहिती देतो. ओके चालते सर. आणि सर या मशीनची ताशी कॅपॅसिटी काय आहे, प्रोडक्शन किती निघू शकते आणि याच्यामध्ये आपण कोणकोणत्या तेलबियापासून तेल तयार करू शकतो? ह्याच्यामध्ये हे रेग्युलर जो व्यवसाय आहे शेंगा, करडी, सूर्यफूल, मोहरी, तीळ, जवस आणि खोबर हे सर्व प्रकारचे तेल आपण याच्यामधून काढू शकतो. ओके. आणि सर याची कॅपॅसिटी म्हणजे ताशी आपण एका तासामध्ये किती तेलबियाचं तेल तयार करू शकतो याच्यामध्ये? असं एका तासाला जे नवीन जुने बोल्टवरले ज्या मशीन आहेत ते साधारणतः 50 किलो ते 60 किलो एका तासाला क्रशिंग होतात. ही 10 HP मोटरवर चालते. याची क्षमता जी आहे एका तासाला 100 किलो कमीत कमी हे क्रशिंग होतं. तर सर जर का हा उद्योग एखाद्या नवयुवकानं सुरू केला तर त्याला हा उद्योग सुरू करण्याची जागा किती लागेल एक, आणि दुसरं म्हणजे याला इलेक्ट्रिसिटीचा खर्च काय येऊ शकतो? जर तुम्हाला याच्यामध्ये 2 प्रकारचे व्यवसाय करू शकतात. नवउद्योजक किंवा जे महिला असतात ते 2 प्रकारचे व्यवसाय करू शकतात. लोक तुमच्याकडे धान्य आणतात, ते गाळप करून द्यायचा व्यवसाय तुम्ही करू शकता आणि तुम्ही स्वतःचा ब्रँड करून तुम्ही तेलाचा उद्योग पण करू शकता. ही जी मशीन आहे साधारणतः 10 बाय 10च्या किंवा 10 बाय 12ची रूम जर असेल त्या ठिकाणी सुद्धा व्यवस्थित सेटअप होऊ शकतं याच्यामध्ये आणि चांगल्या पद्धतीने व्यवसाय करता येतो. आणि ह्याचं जे मोटर आहे साधारणतः 10 HPची नवीन सुरुवात करताना 10 HPच्या मशीनवर तुम्ही चालू करू शकता. 10 HPचं 1 तास जर ही मशीन जर चालली तर 8 युनिट पॉवर कन्झम्पशन होतं. त्याच्यामध्ये 100 किलो क्रशिंग होतं. 1 किलो जे आपण क्रशिंग करतो त्याला साधारणतः 80 पैसे हा लाईट बिलचा खर्च येतो. बरं. आणि सर या मशीनसाठी आपल्याला लेबर लावावं लागतील का, लेबरची गरज पडेल का?
घरगुती व्यवसाय म्हणजे कोणी जो उद्योग करू शकतात ना ते स्वतः हे काम करू शकतात. ओके. ज्यांचा व्यवसाय वाढला की मग तुम्ही एक लेबर ठेवू शकता याच्यामध्ये. बाकीच्या कामाला पण ते आता मार्केटिंग वगैरे करण्याच्या ह्या गोष्टी ज्या आहेत हो मग ते स्वतः मालक करू शकतात ते. बरोबर. सर आणि याच्यामधून जे आपलं वेस्टेज बाहेर पडते ही जी पेंड आहे ही एकदम कोरडी पेंड आहे, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मॉइश्चर नाही. ह्याच्यामध्ये या पेंडचा नंतर उपयोग काय होतो? ही जी पेंड आहे हे पेंड एकतरी पशुला आपण आहार म्हणून देऊ शकतो किंवा ही जी गोळी पेंड बनवणारी मशीन आहे ह्याच्यामध्ये जे काही सगळं मिक्सिंग करायचं असतं म्हणजे ॲग्रिकल्चर वेस्टमध्ये बरं सोयाबीनची गोळी असेल, हरभऱ्याची गोळी असेल, तुरीची गोळी असेल आणि मका भरडा मका आणि परत भुसा वेगवेगळ्या प्रकारचे आणि ह्याच्यातून जे पेंड येते हे पेंड सुद्धा तुम्ही 15 ते 20% याच्यामध्ये मिश्रण करून सगळं टाकू शकता. हे गोळी पेंड होतं आणि हे पशुला खूप पौष्टिक पद्धतीनं ह्याचा उपयोग होतो. ओके. सर आज आपण बऱ्याच जागी बघतो की लाकडी तेल घाण्याच्या मशीन सुद्धा जागोजागी व्यवसाय सुरू झालेले आहेत. तर लाकडी तेल घाणा आणि ही कोल्ड प्रेस मशीन याच्यामध्ये नेमका फरक काय आहे बा? ती मशीन सोडून आपण हीच मशीन का घ्यायला पाहिजे? बऱ्याच वेळेला आता नवीन पद्धतीने लाकडी घाणा लोक म्हणतात आणि व्यवसाय सुरू केला. तर आम्ही सुद्धा सुरुवातीला हे लाकडी घाणे बरेच बनवत होतो, पण हे नवीन इनोव्हेशन आमचं 2017-18 मध्ये झालं. त्याच्यानंतर लाकडी घाण्याची त्याच्यामध्ये जे क्रशिंग होतं एका तासाला फक्त 15 ते 17 किलोच क्रशिंग होतं आणि हे हमेशा त्याच्यामध्ये ते माल ढकलत राहावा लागतो आणि 15 किलोच्या प्रोसेसमध्ये साधारणतः पाऊण लिटर ते 1 लिटर पाणी मिक्सिंग करावं लागतो. ते पाणी मिश्रण केल्यामुळं तेलाची क्वालिटी खूप डाऊन होते. आपल्या मशीनमध्ये पाणी मिश्रण करायची गरज नाही आणि हे डायरेक्ट इथं सीट टाकलं या ठिकाणी खाली तेल येतं आणि इकडे पेंड येऊन पडते आणि फक्त सिंगल टाइम मध्ये सगळं प्रोसेस होतो. दोनदा प्रोसेस करायची गरज नाही. लाकडी घाण्यामध्ये तेल साधारणतः 7-8% कमी येऊ शकतं, 10% कमी येऊ शकतं, पण ते सगळंच या आपल्या पेंडीमध्ये तुम्हाला 7% सुद्धा तेल राहत नाही. पेंड बनण्यापुरतं जेवढं तेल आवश्यक आहे तेवढंच ह्याच्यामध्ये तेल शिल्लक राहतो. बाकीचं त्याच्यापेक्षा 10% पेक्षा जास्त तेलाचा उतारा चांगला येतो याच्यात. म्हणजे आपण थोडक्यात सांगायचं तर या मशीनची प्रोडक्शन कॅपॅसिटी पण ताशी तिच्यापेक्षा जास्त आहे आणि मेहनत सुद्धा कमी आहे. मेहनत पण कमी आहे. दोन वेळेस माल टाकायची गरज नाही, एकच वेळेस माल टाकल्याच्या नंतर तेल फायनली आपल्याला मिळू शकतं. तर या मशीनचं एक खास वैशिष्ट्य आहे. ही मशीन जर का घ्यायची म्हणलं तर या मशीनची आपल्याला किंमत काय पडेल जर का एखाद्या उद्योजकाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल? किंमत आपण इथं बोलण्यापेक्षा काय असतं माहितीये का, बाजारामध्ये अशा बऱ्याच मशीन्स आहेत सेम असेच दिसतात, पण बरेच लोक आता आमचा अनुभव आहे त्या लोक जे मशीन घेतलेत ते काही इम्पोर्ट केलेल्या मशीनी असतात किंवा ह्या मशीनच्या तुलनेमध्ये आपलं स्वतःचं इथलं इन हाऊसमध्ये मॅन्युफॅक्चरिंग आहे. या मशीनची क्वालिटीने दर्जा खूप उत्कृष्ट पद्धतीनं बनवलेला आहे. स्पेशली डिझाईन करून ह्याचं सगळे जे पार्ट्स ड्युरेबिलिटी यायला पाहिजे किंवा जे टिकले पाहिजेत त्या हिशोबाने पूर्ण लक्षातून आपण हे मशीन बनवलेलं आहे. हे साधारणतः बाजारामध्ये बऱ्याच किमतीचा फरक आहे, पण आपल्या याच्यामध्ये तुम्ही इथं आमच्या सेल्स टीमला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, येऊन एकदा मशीन बघा. हे मशीनच्या किमतीपेक्षा उद्योग कसा करायचा, व्यवसाय कसा करायचा ह्याची माहिती खूप महत्त्वाची आहे. तर ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनी येऊन कंपनीला आमची भेट द्यावी, व्हिजिट करावी आणि मग व्यवसायाची माहिती घेऊन पुढे जावं. बरोबर आहे सर. कारण कोण्याही जर का उद्योजकाला उद्योग सुरू करायचा म्हणलं तर प्रत्यक्ष कंपनीला येऊन भेट देणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याच जणांचं काय राहतं की फोनवर इन्क्वायरी करतात, पण फोनवर आपण सगळी काही माहिती त्यांना पुरवू शकत नाही. करेक्ट आहे, बरोबर. सर ह्या आपण मशीन सुरू केल्याच्या नंतर जे काय आपलं प्रोडक्शन तयार होईल तेलाचं, तर त्याची आपण मार्केटिंग कशी करता येईल? कारण बरेच जण उद्योग सुरू केल्याच्या नंतर त्यांना मार्केटिंगची फार अडचण जाते किंवा त्यांना मार्केटिंग कशी करावं कळत नाही. तर त्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करा. हा व्यवसाय ज्या लोकांना करायचा आहे ते साधारणतः आपल्या गाव लेवलला करतात, तालुक्याच्या ठिकाणी करतात किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी करतात. जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी उत्पादन केल्यानंतर तो माल कसा विकायचा, त्याचं ब्रँडिंग कशी करायची, पॅकिंग कशी करायची याची पूर्ण माहिती आम्ही ते ट्रेनिंगमध्ये आमच्या व्हिजिटरना सांगतो. बरं सर, आपलं ट्रेनिंग जे असते तर ते किती दिवसासाठी असते नेमकी? ते एका दिवसामध्ये पूर्ण मशीनचा डेमो आणि व्यवसायाबद्दल पूर्ण माहिती ह्या दोन्ही गोष्टी सांगतो. तर सर, एखाद्या उद्योजकानं तुमच्यापासून मशीन घेतल्याच्या नंतर तुम्ही त्याला नंतर कस्टमर सपोर्ट कसा देता? समज त्याचं कधी मशीनला काही प्रॉब्लेम आला, बिघडली, त्यांना काही समजत नसेल तर तुमचा सपोर्ट कसा राहील? बघा, बहुतेक कंपन्यांचा विषय असा असतो, एकदा माल विकला की कस्टमरचं फोन न उचलणे, त्यांना टाळाटाळ करणे, मग ते लोक पैसे देऊन परेशान होतात.
आमच्या कंपनीचं स्पेशली सांगतो तुम्हाला ते खास तांत्रिक जे त्याचं नॉलेज आहे त्याचं जे त्या ट्रेनिंगमध्ये पूर्ण माहिती आपण देतो. म्हणजे मशीन काही प्रॉब्लेम आला, समस्या आला तर ते कसं खोलून कसं फिटिंग करायचं, त्याचं मेंटेनन्स कसं करायचं ह्याची पूर्ण माहिती आणि ट्रेनिंग आपण इथं आल्यानंतर देतो. आणि मशीन डिलिव्हरी करताना ह्या सगळ्या गोष्टीची पूर्ण ट्रेनिंग देतो आपण. आणि सर मशीन ट्रान्सपोर्टसाठी तुमच्याकडे व्यवस्था कशी आहे? ट्रान्सपोर्टमध्ये इथं ट्रान्सपोर्ट आहे, प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट आहेत. असं म्हणजे जर का कस्टमरला कुठं दूरगावी मशीन पाहिजे असेल तर मी इथून डायरेक्ट पूर्ण भारतात आपल्या इथून मशीन जातात, पूर्ण भारतामध्ये. इथं ट्रान्सपोर्ट सुविधा उपलब्ध आहे लातूरला. ज्यांना सेपरेट घेऊन जायचं आहे ते खाजगी टमटम किंवा टेम्पोने घेऊन जाऊ शकतात. आणि ज्यांना दूर पाठवायचं आहे तर ते सुद्धा ट्रान्सपोर्टची सुविधा इथे लातूरमध्ये आहे. आणि या मशीनची आपल्याला मशीन सोबत काय गॅरंटी वॉरंटी काय येते? मशीन गॅरंटी वॉरंटी साधारणतः आम्ही मोटरची वॉरंटी 1 वर्षाची देतो. मशीनला शक्यतो मेंटेनन्सच नाही त्याच्यामध्ये. आजपर्यंत आमच्या लोकांचे फीडबॅक जर बघितले, तुम्ही दररोज 8 ताशी जर मशीन चालवत 2-2, 3-3 वर्ष मशीन मेंटेनन्स येत नाही. एवढी चांगली ह्याचे स्पेअर पार्ट बनवले आहेत. म्हणजे ड्युरेबिलिटी मशीनची एकदम चांगली, खूप चांगली. तर या उद्योगातून आपण नफा एका महिन्याला आपण किती कमवू शकतो? बघा, नफा जो आहे या उद्योगामध्ये, हे तिन्ही व्यवसाय तुम्ही एकत्रित जर चालू केलात हे कमी अधिक प्रमाणात नफा होऊ शकतं. एक उदाहरण तुम्हाला देतो. आमच्या इथं बागलकोट म्हणून एक कर्नाटकमध्ये गाव आहे. तो निव्वळ शेतकरी माणूस, धोतर नेसणारा माणूस आहे. तर तो दररोज 10,000 ते 12,000 रुपये आजच्या घडीला कमाई करतो. आज आम्ही त्याचे तिन्ही त्यांनी मशीन आपले सेटअप केलेले आहेत. तेलघाना मशीन बसवलेलं आहे, हे पशु आहार मशीन बसवलेलं आहे, परत हे आटा चक्की पण बसवलं आहे. तर ह्या तिन्ही उद्योगाच्या माध्यमातून तो दररोज आत्ता 10,000 ते 12,000 रुपये दररोज कमवतो. हे काही छोटं, पण तो एकतरी खेड्यातला अशिक्षित माणूस आहे, फार शिकलेला माणूस आहे असा विषय नाही. पण आता नवीन उद्योजक त्यांना करू इच्छितात. आपल्या समजा 10,000 लोकसंख्या जर असेल आपल्या गावामध्ये, तर 10,000 लोकसंख्येमध्ये या व्यवसायातून चांगल्यातलं चांगलं उत्पन्न कसे करायचे ही सगळी माहिती इथं आल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रेनिंगमध्ये देतो. नव उद्योजकाला किंवा नवयुवकांना जर का हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी नेमका काय सल्ला द्या? नवीन उद्योजक किंवा ग्रामीण भागामध्ये ज्या महिला उद्योग करू इच्छितात किंवा ज्यांना नोकरी नाही, नोकरीमध्ये वन भटकावं लागतं आणि नोकरी भटकूनसुद्धा त्यांना 15,000 20,000च्या पुढे पगारही मिळत नाहीत आजच्या, आणि 4-4, 5-5, 10 वर्षी किंवा त्यांचं तारुण्यातलं वय सगळं निघून जातं. त्यापेक्षा जर नवीन उद्योजक किंवा महिला हे उद्योग जर सुरुवात केले, गाव पातळीवरती दररोज कमीत कमी 3,000 रुपयापासून 15,000 रुपये ते 20,000 रुपयापर्यंत कमाई करू शकतात. हे आमच्याकडे बरेच कस्टमरचे अनुभव आहेत. आमचे एक कस्टमर आहेत, तुम्हाला एक सांगतो, अगदी उद्योजक, साधारणतः 2019-20 पर्यंत त्यांनी खूप मोठ्या नुकसानीत गेलं होतं. 2-3 व्यवसाय चालू केले. मग ज्या वेळेला आमचं हे व्यवसाय 3 वर्षापासून त्यांनी आले, इथं पूर्ण समजून घेतले, माहिती घेतली आणि ट्रेनिंग पण खूप चांगल्या पद्धतीने दिलं, की त्या साधारणतः हे महाराष्ट्र आणि MP च्या बॉर्डरवरती त्यांचं गाव आहे. त्या गावामध्ये तांदळाशिवाय काही पिकलं जात नव्हतं. पण तिथं आत्ता करडी साधारणतः 150 एकर करडी आता पेरली जाते आणि लोक सगळे तिथून करडीचं तेल खायला सुरुवात केलेले आहेत. तर उद्योजकांना हे सांगायचं आहे, नोकरीच्या शोध घेण्यापेक्षा तर ह्यांनी व्यवसाय कुठलाही गावा पातळीवरती सुरू करतावं. तिथंच लागणारं आयटम गावामध्ये मिळणारं आयटम आणि गावातच विक्री होणारं हे तिन्ही उद्योग आहेत. तर त्यातल्या तिथं हे सगळं खूप चांगले प्रॉफिट मिळवणारा धंदा आहे. तर मित्रांनो, हे होते भारत ॲग्रीटेक या कंपनीचे को-ओनर श्री शिवशरण बिरादार सर. यांनी आपल्याला एकदम सुंदर अशी माहिती दिली आहे आणि एकदम सोप्या भाषेमध्ये दिलेली, की हा व्यवसाय आपण कमीत कमी जागेत आणि प्रत्येक गाव खेड्यातून आपण हा चालू करू शकतो आणि महिन्याला चांगला आपण आर्थिक नफा याच्यामधून मिळू शकतो. तर मित्रांनो, जर का तुम्हाला या कंपनीबद्दल, या मशीनबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर खालील दिलेल्या नंबरशी तुम्ही संपर्क साधू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्यवसायविषयक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.